नायगाव शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील श्री साई गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांनी घालून दिलेल्या आदर्शांचे पालन करत विविध सामाजिक उपक्रम राबवले। 11 दिवसांच्या मनोभावे पूजेनंतर 6 सप्टेंबर रोजी वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला। मंडळाचे अध्यक्ष मारोतराव कत्तुरवार आणि इतर सदस्यांनी 11 दिवसात धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांबरोबरच शालेय आणि स्पर्धात्मक उपक्रमांचे देखील आयोजन केले। यामध्ये रात्री भजन, कीर्तन, प्रवचन यांसारख्या कार्यक्रमांसोबतच रांगोळी आणि कबड्डी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते। या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा उद्देश म्हणजेच लोकजागृती साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांसह मोठ्या संख्येने भाविक जमत होते। मंडळाकडून दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा परिवारातील अनेक भाविकांनी लाभ घेतला। अखेर भाविकांनी गणरायाची पूजा आरती करून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत बाप्पाला निरोप दिला। मी मारुती राजेश्वर कत्तुरवार, वार्ड क्रमांक 13, स्वामी रामांतीर चौक, साई गणेश मंडळाचा अध्यक्ष। या वर्षीचे अध्यक्ष आमचे साईनाथ राखे साहेब। यावर्षी गणेश भक्तांना मी अशी विनंती करतो की थाटामाटामध्ये गणपती साजरा झालेला आहे आणि आमच्या साई गणेश मंडळाची आख्यायिका अशी आहे की जवळजवळ 20 वर्षापासून आमच्या गणेश भक्ताकडून आमच्या मंडळाला गणपती हा पावणारा गणपती असून आणि 20 वर्षापासून गणपती आम्हाला भेट देतात गणेश भक्त। आणि अजून 2031 पर्यंत आम्हाला गणपतीची बुकिंग झालेली आहे की आम्हाला मंडळाकडून गणपती घ्यायचं नाही आणि जे आम्ही वर्गणी जमा करतो ते वर्गणी भंडाऱ्यामध्ये म्हणा, वृक्षारोपणामध्ये म्हणा, इतर कामामध्ये खर्च करतो। आणि त्यानंतर ह्या गणपतीची आख्यायिका अशी आहे, कैलासवासी राजू सावकार कत्तुरवार यांनी स्थापना केलेली गणेश मंडळ आहे। आज 53 वर्षे पूर्ण झालीत। आमच्या गणेश मंडळावर कोणत्याच प्रकारचा काही आक्षेप नाही, कोणाचा गुन्हा दाखल नाही, कोणाचं नाही आणि निर्मळपणे काम केलं आहे। आणि आदरणीय अमिताभ गुप्ता साहेबांच्या काळामध्ये 2005 ला नायगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं या मंडळाला 2 वेळेस बक्षीस भेटलेलं आहे। एक वेळेस अमिताभ गुप्ता साहेबांच्या नावानं आणि लक्ष्मीनारायण साहेबांच्या हस्ते। आणि याचे बक्षीस ज्यावेळेस बक्षीस घेतो तो कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते मला बक्षीस देण्यात आलं होतं नायगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं। मी एवढं गणेश भक्तांना सांगू शकतो आणि असंच कार्य करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो। सर्व गणेश मंडळांना व सर्व गणेश भक्तांना मी ज्युनियर जॉनी लिव्हर रामेश्वर भालेराव कडून नमस्कार। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज गणपतीचं विसर्जन आहे आणि आमच्या वार्डातील म्हणजे वार्ड क्रमांक 13 नायगाव या ठिकाणी श्री साई गणेश मंडळ नायगाव बाजार याचे अध्यक्ष आहेत आमचे मित्र मारुती कत्तुरवार साहेब। आणि या गणेश मंडळाची खूप मोठी परंपरा आहे। गेली 53 वर्षापासून हे गणेश मंडळाची या ठिकाणी गणपतीची स्थापना होत असते। आमचे मित्र मारुती कत्तुरवार यांचे वडील राजेश्वर सावकार कत्तुरवार यांची परंपरा आज त्यांची चिरंजीव मारुती सावकार हे सांभाळत आहेत। आणि सर्व गणेश भक्त आपण पाहत आहोत या कॅमेऱ्यामध्ये खूप मोठ्या उत्साहाने थाटामाटामध्ये हे महोत्सव आम्ही साजरा करतोय। त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असतील, छोट्या बालकांची गायन स्पर्धा असतील, गीत गायन स्पर्धा किंवा भंडाऱ्याचं जेवण असेल, खूप थाटामाटात आणि आनंदाच्या उत्सवामध्ये आम्ही साजरा करत असतोय। आणि यावर्षी आज विसर्जन आहे, बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे। सर्वजण माहोलमध्ये आहेत आणि आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो की आता पाऊस जास्त पडू नये, शेतकऱ्याचं दुःख आता निसर्गानं पाहावं आणि पुढच्या वर्षी परत आनंद उत्सवामध्ये आम्ही साजरा करू। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।